चला लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. चला पंच. चला सलामी जोडी पाठवायची आडिवली. प्लीज सलामी जोडी पाठवा. ज्याला जेवणाची सोय आजच्या दिवसामध्ये केली आहे विलासजी पाटील, सीतारामजी पाटील, पंडितजी पाटील. अन्नदाता म्हणून आज दिवसामध्ये तुम्ही अन्नदाता हे श्रेष्ठ असतं असं म्हटलं जातं आणि याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या सर्वांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विलासजी पाटील, सीतारामजी पाटील, पंडितजी पाटील, पाटील ब्रदर्स याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आडिवलीचा 12वा, आडिवली संघाचा 12वा प्रतिनिधी लगेच जायचा आहे. बघा नाव माहिती नाही. गेम ऑन पे पहिलाच बॉल. शॉटअप फुल केला, स्क्वेअर लेगला चाललाय दद 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 करत. स्वागत केलंय गोलंदाजाचं प्रेमचं. पहिल्याच बॉल वरती ठोकला. पहिला वार पलटवार. आज चौकार. 4 धावेंकरिता बॅट. संदीप तुम्ही पाहता. भाने तुम्ही पाहता. जबरदस्त क्रिकेटर. पंच देखील नागावच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहिला. लेटकटचा फटका गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती सिंगल न स्कोर पुढे चालला. संघ जाऊन पोहोचला 5 वरती. हर्षदजी पाटील आमच्या सोबत गुणलेखेच्या भूमिकेत. गुणलेखे म्हटलं तर पाठीचा कडा असं देखील म्हटली जातं. कॅम्प्युटर एमटीसी लाईव्ह स्पर्धा टेलिकास्ट करते. छायाचित्र आमचे कॅमेरामॅन ओमकार असतील, त्याचं देखील स्वागत करू.
पुन्हा एकदा बॉल चालला, लॉंग लेग बॉरीला इच्छा बाहेर आला, बॅट्समनच्या बॅट पद हा चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला तो 9 या आकड्यावरती. नऊ धावा स्कोरबोर्ड वरती. संदीपनं चौकारनं सुरुवात केली आहे. गोविंद हेत पाहताच तो देखील खेळतो आहे. 4 स्कोर पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बालूजी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. फुल टॉस होता, फुल टॉस होता. मारला असता धावा देखील आल्या असत्या. नो बॉल. उघडा डोले पहानीट. नाईस बॉल, फ्री हिट. पंचाच्या भूमिकेत भलपलचं क्रिकेट पासून जोडलेला ताच. पंचा भूमिकेत रमेशजी बात्रे असतील. त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच शशांकजी पाटील. हे 2 पंच नामांकित पंच तुम्ही पाहता. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रेम पाटीलचं. खेळण्यासाठी गोविंद सज्ज. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला सामना निलजे बी न जिंकलाय. दुसरा सामना घेसर न जनंतारीला पराभूत केलं. निलजे ए ला पराभूत केलं. निलजे बी न ऑल द कार्पेट. बॉल चालला लॉंग ऑनला. तोपर्यंत एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातील. कट केला. फटका चांगला चाला डीप कव्हर पॉइंटला. बॉडी लाईनला फेदून फाडून गोळीच्या रफ्तार सीमा पार शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. पहिलं षटक संपलं P1चं आणि P1च्या षटकामध्ये अडिवली संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. बिनगडाच्या मोबदल्यात 15 धावा. पिटूचा दुसरा षटक संतोषाला. संतोष शेलार. पहिलाच बॉल लेन पीक केली. चालली या बॉडी लाईनच्या बाहेर. फ्लायटेड हिट, मायटी हिट. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. स्वागत केलंय संतोष शेलारचं या षटकारनं 6. बॉल चालला ऑन द कार्पेट. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिकडे तुम्ही पाहता. एक केली, दुसऱ्याचा कॉल दिला. दुसरी होईल का आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कॉल दिलाय संदीपला. दुसरी धाव होऊ शकते. लगेचच गोविंद आला. स्ट्राईकला धावत होता. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 23 वरती. संतोष शेलारचं स्वागत केलंय षटकारनं. मॅच बॉल आलेला आहे. आठ संघ इनॅक्शन मध्ये तुम्ही आज पाहणार आहोत. 1 दिवसाची ही क्रिकेटची स्पर्धा. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला होता. अपील हलकीशी पाहिली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या स्कोरबोर्ड वरती 24 या आकड्यावरती.
हा बॉल खूप चांगला होता, हा बॉल खूप चांगला होता. फील हलकीशी पाहिली आहे आणि इथे बादचा कडा लागला आणि विकेट किपरच्या हातामध्ये पहिला धक्का लागला. तो मात्र टीम आडिवलीला संदीप भानेच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का 24 वरती. षटकातील पुढचा बॉल आल्या आल्या अटॅक झाला. बॉल साला बिड विकेटला वाऱ्याच्या लाठार जोबर वार्तार करत साला ठोकला. बॅट्समन तुम्ही पाहताय भास्करच्या बॅट मधनं हा पहिला येणारा षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती 30 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील अजून या बॉल एक बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला. धावा धावपलकावरती तुम्ही 30 पाहता. षटकातील शेवटचा बॉल फडकाडवा बॅटनं पुन्हा एकदा चालला लॉगॉलला बॉडी लाईनच्या बाहेर षटकारानं ठोकला. हा चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. दुसरं P2चं पॉवर प्लेचं षटक संपलं जात आहे आणि 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता आडिवली संघाच्या 17च्या सरासरीनं 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उत्तम पवार आला तिसऱ्या षटकामध्ये. तिसरा गोलंदाज फ्रेश वापरला. विखुरलेलं फिल्डिंग तुम्हाला आता पाहायला भेटेल. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग स्लिपला सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस जीवन दान दिलाय गोविंदला. झेल होता आणि जमीनला दान झाला. या बॉलवरती 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 35 या आकड्यावरती 35 धावा स्कोरबोर्ड वरती. फटका समोरच्या दिशेनं चालला वेगानं बॉडी लाईनच्या बाहेर आला उत्तम पवारच्या अगेन्स्ट. बॅट्समन भास्करच्या बॅटमधून हा चौकार 4 आणि चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 39 वरती भास्करची बॅट चौकार षटकारानंच बोलतीये. या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहता निलजेची ही ऐतिहासिक क्रीडांगण. चांगली बॅटिंग होती आडिवलीची. आणखीन एक लेन पिक केली. बॉल साला बॉडी लाईनच्या बाहेर मेन विकेटला लागोपाठचा दुसरा वार पलटवार आलाय चौकार 4 आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर चालला तुम्ही पाहता 43 वरती. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दिवा 40+ आणि शील्ड 40+. दोन कॅप्टनला विनंती तुम्ही देखील आयोजकांशी संपर्क साधावा याची देखील नोंद घ्यावी. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच दिवा 40+ शील्ड 40+. तुमचा देखील कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. इनिंग ब्रेक आम्ही टॉस करणार आहोत. फडका आणखीन एक चांगला कॅपमध्ये पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा फिल्डिंग खराब पीठ करून लागोपाठचा तिसरा चौकार आला. फुलाजीच्या घेसरच्या त्याच्या बॅटमध्ये लागोपाठचे 3 चौकार पाहिले आणि आडिवलीचा तुम्ही पाहताय भास्कर
याच्या बॅटमधनं लागोपाठचा चौथा चौकार. या ओव्हरमध्ये 3 आणि दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक धडा शिकवलाय. चौकार षटकारांचा हा बॉल बीट केला. हा बॉल बीट केला फास्करला आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 47 या आकड्यावरती. का बॅटिंग चालू आडिवलीची. फिल्डिंग मात्र तुम्ही पाहताय खिडकाली 40+ टॉस जिंकल्याचा फिल्डिंगचा निनाद. बॅटिंग आडिवली. नाणेफेकीनंतर बॅटिंग दमदार झाली आहे. स्वतःच्या पॉलथ्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि डॉट बॉल षटक संपला जाता ते इथे 3 षटकांचा खेळ संपत असताना नाणेफेकी आल्यानंतर आडिवली संघ जाऊन पोहोचला तो 47 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. सतीजी पाटील यांना तुम्ही पाहिला रिंग स्टॉली मैदानामधनं बाहेर जल येतो. कल चांगली व्यवस्था खेळाडूंना पाणी घेऊन आमच्या खेळपट्टीवरती रवाना. हा अभिजित यांना देखील तुम्ही पाहिलं. हे देखील चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. वैकुंठवासी हब मारुती बुवा पाटील एक क्रीडांगण भव्य सुसज्ज ग्राफ देखील तुम्ही तेवढा छान पाहता. या मैदानामध्ये लेदर क्रिकेटची ही खेळपट्टी आहे. लेदरवरती तुम्ही असं खेळता टेनिस बॉल क्रिकेट. ही लेदरची खेळपट्टी आहे. म्हणजे लेदरवरती कशा रीतीने खेळला जाता. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या सहाय्याने तुम्ही खेळता. लेदर बॉल तुम्ही पाहिला असेल. हा टेनिस बॉल मजा तर नक्कीच येत असेल. बॉल देखील तेवढा स्पीड देखील होतोय. खूप चांगले क्रिकेट पाहता. पडल्यानंतर हा बॉल खूप चांगला होता. ऑप्शनला बॉल ठेवला बीट केला. गोलंदाजीसाठी तुम्ही सुखदेव पवार हे षटक चौथं पाहता. 4ही गोलंदाज फ्रेश वापरल्यात. आज खेळखाली लगान व टीम या नावानं उतरली आहे असे आमचे 12वे प्रतिनिधी आम्हाला सांगतात. अनिलजी पवार आमच्या सोबत आहेत. तुम्ही जर उतरला हवं होता आज. आडवा बॅटनं क्रॉसेस फटका प्रति झेल जमीन लगत घेत असताना आणि टीपलाय झेल संपला. बॅट्समनचा खेळ धक्का लागला. मैदानावरती अडवली संघाला दुसरा. गोविंद बॅक टू द आउट. चांगला झेल पकडला. तुम्ही पाहिलं गेला फिल्डर उभे होते स्क्वेअर लेगला. फ्रेम पाडील जमीन लगत बॉल. बॅट्समन देखील त्याचं स्वागत केलं टाळ्यानं. नक्कीच जबरदस्त झेल होता प्रेम पाटीलचा. त्यानं पहिलं षटक गटाला 15 धावा खर्च केल्या असल्या. झेल अप्रतिम फिल्डिंग म्हणजेच खूप व्हायला अविश्वसनीय फिल्डिंग तुम्ही पाहिली. दुसरा धक्का लागला. गोविंद ची खेळी संपुष्टात. ज्यानं 14 धावा 10 चेंडू फेस करत असताना 14चं योगदान तो बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुनील आला 4थ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल शफल झाला. ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल खूप चांगला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक चौथं. धावा धावपलकावरती स्कोर थांबला 47 वरती. या षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त बॅटचा फेस ओपन. बॉल चला बॉन्डी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत डीप कव्हर पॉइंटला. तोपर्यंत या बॉल वरती दुसरी धाव. रनआउट साठी तिसरा पंच. लगेच आपण जाऊयात. ऑन फील्ड अंपायर डिसिजन काय आपला आउट आहे.
ऑड फील्ड अंपायरचा डिसिजन आउट आहे. आम्ही लगेच जाऊयात एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. एकच कॅमेरा फलंदाज बाद आहे आणि इथे क्लोजली डिसिजन होतं. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कशा रीतीनं बॅट जेव्हा बॉल स्टंपला लागला विकेट किपर तेव्हा बॅट ग्राउंडिंग झाली नव्हती. बॅट थोडी वरती असावी, क्लोजली थोडी वरती होती. काही सेकंदाचा फरक जर बॅट ग्राउंडिंग केली असती तर कदाचित फलंदाज सुरक्षित असता. रनआउटच्या रूपात आणखी एक विकेटचं पतन लागणारा अडिवलीला. तिसरा काय चित्र करतो सर आमचा कॅमेरामॅन ओंकारचं कौतुक करायला हवं. चांगलं टेलिव्हिजन तुम्ही पाहिलं. रनआउट एकच कॅमेरा आणि एकच कॅमेरा अँगल करत असताना तुम्ही पाहता ना रनआउट साठी काय त्याला डिसिजन क्लोजली कॅमेरा घेतला. जागेवरती थांबले. फटका इथे हवेमध्ये. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये दुसरीचा प्रयत्न चालू होता. थोडा थ्रो खराब आला. बॅकिंग तिथे आहे. या बॉलवरती एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 49 वरती आता स्कोर थांबला. जसा सुखदेवाला 5 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2, 1 विकेट. या ओव्हरमध्ये जसा सुखदेवाला त्यामध्ये कमबॅक केला. सुखदेवला पहिले आणायला पाहिजे होता असं 12व्या प्रतिनिधी देखील म्हणत होते की सुखदेवला आला 3ऱ्या ओव्हरमध्ये. लेट हल्लं. फटका चांगला. फिल्डर तिकडे कव्हरला बीट करून त्याच्या डोक्यावरनं आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं अडिवली संघ धाव पोहोचला 53 वरती. 50 कंप्लीट. 53 धावा. 4 षटकांचा खेळचं प्रदर्शन अडिवली संघाची 3 गाड्यांच्या मोबदल्यात. उत्तम पवार पुन्हा एकदा आलाय ज्याने धावा खर्च केल्या होत्या 3ऱ्या षटकामध्ये. 13 त्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दाखवली. शेवटचं षटक डेट ओव्हरचं हनामारीचं षटक पडल्यानंतर बॉलला उंची घेतली विकेट किपरच्या हातामध्ये.
हनाबारीचं हे षटक, स्लोगोरचं षटक, डेट ओव्हर किती धावा येतील या ओव्हरमध्ये? 53 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. पाकफुटला जात असरा पॉइंटला फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. जेल होता हाताला चाटून जमीनला दान बॅकअपला तिथे फिल्डर. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत. 2 न स्कोर पुढे चालला 55 वरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा लागतील 4 बॉल मध्ये? या ओव्हर मध्ये स्कोर सेट होईल डेवलीचा. कितीचं लक्ष असेल खिडकाली समोर? ज्यांना संधी नाहीये त्या संधीमध्ये उतरल्यात खिडकाली लगान पिक्चर मध्ये. आणि फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्यासपीठाला दिली आहे मानवंदना. ठोकला डाऊन द ग्राउंड. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचा अप्रतिम बॉडी लाईनच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या वर सेफ फटका. सीमा पार आलाय षटकार. 6 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 61 वरती. बातलातला कडा बॉल बागेत चालला. फिल्डरला वेट केला जरूर. फिल्डिंग तिकडे मात्र चांगली पाहायला भेटली. या बॉलवरती 1-1 ने स्कोर पुढे चालला. 62 वरती. बादशाहला कडा बॉल बागे चालला. इथे मात्र फिल्डरला बीट करून बॅकअप लेग स्लिपला तुम्ही पाहता 2 धावा होतील का? झाल्या देखील 2 धावा. पूर्ण 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर आता पुढे चालला 64 वरती. शेवटचा बॉल खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल फडका क्या फॉर डीप कव्हर पॉइंटला फिल्डरला बीट करून चालला. आणि या चौकारानं पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 68. 69चा टार्गेट सेट केला टीमनं. आणि 69 धावा कशा रीतीनं पार केल्या जातील खिडकाली टीमच्या बाजूनं की या रोखल्या जातील डेवलीच्या बाजूनं? लगान टीम मध्ये एक नक्कीच डायलॉग होतं. आणि नक्कीच कशा रीतीने ही मॅच जिंकली जाईल. चूल्हे में रोटी पकाने के लिए चिमटा घुमाना पडता, उसको जलाना पडता. आणि इथे तसंच करावं लागेल आता खिडकालीला. इथे घाम घालावा लागेल. लगान हा पिक्चर सर्वांनीच पाहिलाय. आज लगान सारखी मॅच जिंकेल का याच्याकडे ऐकूया. खेळाच्या उत्तरार्धामध्ये 69 धावा चेस केल्या जातील का? काय होईल, काय बिघडेल? ऐकूया आवाज बालूजी पाटील सरांचा मायक्रोफोनवरती. थँक्यू सो मच. थँक्यू सौरभ. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. जर्मन क्रिकेट संघ निलजी 40+B आयोजित 40+ चषक 2024 दमदार आयोजन पाहतो आपण. एक दिवसीय स्पर्धा
प्रथम पारितोषिक 25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आपण तर 15,000 तब्बल 40,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफीज. उत्कृष्ट फलंदाजात आपण तर चषक, उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आणि मालिका वीरसाठी टॉस या पहिल्या फेरीत शेवटची मॅच दिवा 40+ विपक्ष शिडून 40+. शिडूनचे कॅप्टन त्यात विलास, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रचंड मेहनत राहिली आपण म्हणजे तर देवानंद पाटील असतील त्यांचे सहकार्यांचं आपण तर एक दिवसीय स्पर्धा खरं संघ जमवायचे एवढ्या मोठ्या आपण तर उन्हामध्ये आणि त्यांना एकत्र आणणं, नंतर त्यांना स्पर्धा खेळणं. ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहिली तर व मारुती बुवा लक्ष्मण क्रीडांगण आपण पाहू शकता. एक ऐतिहासिक मैदान. सर्व प्रचंड मेहनत राहिली आहे ग्रामस्थांची, ज्यांनी आम्हाला मंडळासाठी आपण तर सहकार्य केलं त्यांची नावं देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. प्रथम क्रमांक रमेश काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण तर रोहन रमेश पाटील यांच्या माध्यमातून, तसं द्वितीय क्रमांक कैलासवासी आपण म्हणजे तर करुणा गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आपण तर तुषार गोपीनाथ पाटील याचकडून मॅन ऑफ द मॅच सर्वच ट्रॉफीज आपण तर कुमार समर विशाल पाटील याचकडून, तसेच बेस्ट बॉलर, बॅट्समन, फिल्डर आणि सिरीज कैलासवासी आपण तर जयराम लक्ष्मण भंडारी यांच्या स्मरणार्थ आपण तर उदय आपण तर जयराम भंडारी, तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची उत्तम सोय केलेली बिर्याणी ते म्हणजे विलास पाटील व सीताराम म्हणजे आमचे मामा, तसेच पंडित पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगलं रुचकर भोजन आम्हाला उपलब्ध करून दिलेत. सामना सुरू होते. सुनील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. हा चेंडू यावेळेला इथे डायरेक्ट हिट केला आणि बिग विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण तर दीपक सारखा बॅटर बाद झालाय, जो धोकादायक ठरू शकला असता अडवली 40+ संघाला. पण त्या दीपकचा अडसळा दूर झालाय, सांघिक यश मिळालंय, बॅटर बाद. चला दिवाचे कॅप्टन टॉससाठी या. हे बघा, दीपक सारखा जर बॅटर चांगला आहे, या संघातील प्रमुख बॅटर आहे, तर त्यांनी घाई करणं काही मला वाटतं गरजेचं नव्हतं. दीपक थांबला असता तर कदाचित तो आक्रमक बॅटिंग करू शकतो, चौकार षटकार मारू शकतोय. तसेच निवृत्ती परशुराम पाटील यांच्या देखील मोलात सहकार्य, राजाराम काशीनाथ पाटील यांच्या देखील मोलात सहकार्य, महेंद्र धर्मा पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य, संतोष दीनानाथ पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य, सागर रसाळ यांचं देखील मोलाचं सहकार्य, हेमंत धुलुप पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य, जोमारामा पवार यांचं देखील मोलाचं सहकार्य, तर काशीनाथ गोपीनाथ आपण म्हणजे तर शांताराम पाटील, यशवंत अंबू पाटील, सदानंद नामदेव पाटील, गिरधर आपण म्हणजे तर मारुती पाटील साहेब यांचं देखील मोलाचं सहकार्य. आणि त्यांच्या माध्यमातून खरोखर त्यांच्या कारकिर्दीत हे मैदान बनवलं गेलेले आहे, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. तसेच आपण पाहू शकता सुभाष अनंत पाटील, संतोष किसन पाटील, साईनाथ भोईर, निवृत्ती चंद्रकांत पाटील, नामदेव. हा चेंडू यावेळेला फटका सुरेख आहे, पॉवर प्लेचा योग्य वापर केला आहे. चेंडू चला वाईट स्ट्रॉंगरला शरद पाटील आपण तर शरद येतोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण शरद काकाचं. जसं की 10 फरक करता आपण पाहू खातं उघडलं तर यावेळेला उत्तमच्या माध्यमातून कारण का 59 धावांचं लक्ष इथं गाठायचं आहे. तसंच हनुमान जगन्नाथ पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य. सुनील राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्गावर टाकला, उत्तम फटका चांगला यावेळेला बॅट अँड बॅट बंद चेंडूला काढलाय. चेंडू चालला यावेळेला वाईड इश लॉंग ऑन सीमा रेषेपार षटकार. ओर पिच मिळाला त्याला पाठवून दिला यावेळेला. उत्तम पवार देखील एक चांगला बॅटर, पण दीपक जिथे बाद झाला ना तिथे थोडंसं संघ मित्र म्हणजे बॅकफुट अडचणीत सापडलाय. त्या बॅटर एक अतिशय चांगला बॅटर आहे. प्रवीण देखील आज बघितले तर सांग खेळत नाहीये, दुखापतग्रस्त असतावा कारण सलामीचा बॅटर आहे, खूप चांगला क्रिकेटर आहे. तर संख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता. लगान 40+ आपण त्या खिडकाई संघाची धावसंख्या. प्रदीप देखील येते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिवा प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त कामगिरी. सुनील बॅकफुट गेले, पूल केला यावेळेला, पॅरलल स्ट्रोक आहे, फ्लॅट सपाट आपण पाहू शकता यावेळेला षटकार. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, पूलच्या माध्यमातून त्याला गोल केलाय. धावसंख्या 10 फॉलो करते, वेगाने वाढते यावेळेला. 14 धावा, पहिलं षटक प्रगती पथावर आहे. जरी आपण इथे 69 धावांचं लक्ष, कोणत्याही प्रकारची घाई गडबड करत नाही. उत्तम पवार गेल्या पवारची पवार दाखवतायत. दीपक पाटील बाद झालाय धावबादच्या स्वरूपात. सुनील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग होते. पॉवर प्ले मध्ये धावा आलेत आता. 14 धावा धावफलकात लागल्यात. सुनील उत्तम फटका पुन्हा एकदा चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय, मस्तक पे दस्तक आणि हा येतोय मच नीडेड षटकार. धावसंख्या वेगाने वाढते,
20 धावा आपण पाहू शकता. काय बॅटिंग करतोय बघा उत्तम पवार, जणू काय डगआउट मधनं सेट होऊन दिसतोय. तर मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. दिवा 40+ विपक्ष आपण पाहू शकता. सिडून 40+ विलास वैती देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक सिनियर खेळाडू, एक चांगला खेळाडू, एक काल गाजवला त्याने देखील. सुनील तू उत्तम. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. चेंडू चालला कार्पेटच्या मिड विकेटला. डी 15 क्षेत्ररक्षक येतो यावेळेला, चेंडूला फीड करतो. एकच धाव बघायला मिळते. चांगलं क्रिकेट उत्तम पवारच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीने एक दमदार सुरुवात का स्टार्ट दिले बघा ना. 21 धावा दाखल करते. 59 धावांचं लक्ष आहे. चला टॉस देखील करणार आहोत. 59 आपण म्हणजे तर 69चं लक्ष माफ करा, कारण आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावा दाखल करते. 21 काय सुरुवात केली. दमदार सुरुवात. उत्तम पवार आले त्याला आणि खूप चांगली बॅटिंग देखील केली. टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. दिवा 40+ विपक्ष शिरडून 40+. मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला. टॉस जिंकलाय मला वाटतं दिवा 40+ संघाने. डिसिजन तर दिवा संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांचं काहीतरी मला वाटतं थोडंसं त्यांच्या 2 खेळाडूकडे टी शर्ट नाही, त्यांनी आयोजकाला देखील सांगितलंय, कारण जॉब फार महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवर संदीप भाने येतो. स्ट्रायकरला उत्तमला आपण पाहू शकता. 69 धावांचं लक्ष समोर डोळ्यासमोर ठेवून उतरलेली हा संघ लगान 40+ क्रिकाई संघ. संदीप भाने वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं टकेल. स्ट्रायकरला उत्तम पवार. हा चेंडू जाय झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षकाने काय केलं यावेळेला. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. नाही, झेल झाला असता यावेळेला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूवर जाणं फार गरजेचं होतं. नाही, थर्ड मॅन फाईन लेगला तुमचे चांगले चप्पल क्षेत्ररक्षक पाहिजेत. गणपत जर झेलपर्यंत पोहोचले झेल मिळाला असता. क्रिकेटमध्ये तुम्हाला मेहनत केल्याशिवाय काही मिळणार नाहीये. धाव संख्या 23. संदीप गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडू उत्तम पवारचा विकेट मिळाला असता. राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. यावेळेला खोलवर टप्प्याचा टोला चेंडू लागतोय. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 24 धावा झाल्यात. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला संतोष. आणि संतोष देखील एक चांगला बॅटर आहे. जरी आज टीमचं नाव लगान असेल पण संघ मात्र चांगला आहे. प्रमुख खेळाडू नाहीयेत. संदीप राईट राऊंड तिकडे मार्ग करतो. स्ट्रायकला संतोषला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता यावेळेला. चेंडू चाललाय मिडॉनवरनं यावेळेला. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाही, उत्तम पवारचं कौतुक करेल. उत्तम पवार आलाय ना तेव्हापासून धावफलक सातत्याने हलता राहिलाय. मोठे फटके आले. सिंगल डबल देखील घेतोय तो. सिंगलला आपण म्हणजे तर डबल मध्ये देखील कन्वर्ट करतोय. दिशान देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दिशान या. मला वाटतं ते गुणलेखनला जॉईन होतील आम्हाला. दिशान प्रथमतः आपण भोजन करून घ्या. संदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. संतोषला आपण पाहू शकता. संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द मार्कवर टाकला. संतोषला आपण पाहू शकता. 69 धावांचा पाठलाग करतोय. ड्राईव्ह केला यावेळेला. फटका खूप चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप लॉंग ऑफ रिजन मधून त्यांना बीट करून चेंडू चालला यावेळेला आपण मित्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. नाही, 69 धावांचं लक्ष आपण आता इथे पाठलाग करता. 30 धावा. संदीप चेंजा पेस लोवर फुलटा चेंडू आडव्या बॅटने चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करेल यावेळेला आपण उत्तर. क्षेत्ररक्षक आले होते शरद. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. वडिश लॉंगरवरनं मिड विकेटला आले ते. धावसंख्या धावफलकर 32 धावा.
काय बॅटिंग करते बघा लगान फुटी प्लस खिडकाई संघ. संदीप राईट आर्म राऊंड कडे मार्ग टाकला संतोष. फटका चांगला यावेळेला उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचंय. मनोज भाने आणि शरद भाने पाहताय. चेंडू चालला यावेळेला सीमाच्या पार. षटकार. बघा पाण्याची मागणी केली. पाणी द्यायचं लवकर. नाही पाणी घ्या. नाही पाणी द्यायचंच आहे. 40+ खेळाडूने मागितलं आणि उन्हाचे दिवस आहेत ना. बघा स्वतः देवानंद पाटील चालले आहेत कारण त्यांना माहिती आपण आयोजक आहेत चांगले खेळाडू आहेत आणि पाणी कारण जल येतो कल आहे. आपण बघितलं तर घामाच्या वाट्या आपल्या शरीरात जे पाणी असतं ते निघून जातं. त्यामुळे पाण्याची कमतरता शरीरात होता कामा नये. एक वेळेला तुम्हाला जेवण नसेल चालेल पण पाणी पाहिजे. आणि देवानंद पाटील बघा लगेच विचारपूस करतायत. नाही हीच तर खेळाडू वृत्ती आहे ना. दीपक पाटील देखील आता जात आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला धावफलकती लागल्यात. 2 षटकाच्या समाप्ती 19च्या सरसाने धावा कुठल्यात. 18 चेंडू 31 मॅच खुली झाली बघा आता. दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली. उत्तम पवारला बघून ना संतोषने देखील चांगली बॅटिंग केली. आता खेळाडूंनी जलपान करूनच घ्या कारण नंतर 30 षटकानंतर ड्रिंक स्टॉल येणार नाही. ड्रिंक्स बेकर येणार नाही मैदानात. दुपारचं आपण म्हणजे तर 12 वाजून आपण तर 50 मिनिटं नाही पाणी लागलं संतोष देऊच आपण पाणी पण आता 30 षटकानंतर येणार नाही. जर तुम्ही मागवलं तर देऊ आम्ही पाणी. पाणी कोणाला नाही म्हणणार नाहीये. अशा स्पर्धेत मी तर म्हणेल ना बिस्लरी पाण्याच्या बदलीला लिंबू पाणी खूप उपयुक्त आहे. लिंबू पाणी खूप चांगलं आहे. नाही मला वाटतं एकात जर आपण तर 20-25 लिटरचं लिंबू पाणी केलं ना तर खेळाडूंना देखील तेवढंच आपण तर एनर्जी मिळेल. अनिल पवार यावर्षी सागाव संघाची स्पर्धा झाली ना भूतो ना भविष्य. 40+ ची स्पर्धा 8:45 पहिला चेंडू पडला. रोज 12 चेंडू संघ खेळायचे. आणि जो मालिकावीर ठरला अनिल पाटील आपण तर खेळाडू आपण अनिल पवार दिलीप पाटील नावालीचा त्या खेळाडूला 20,000 कॅश प्राईज आणि आमच्या मातोश्रीच्या नावाने 2 सोन्याचे कॉईन देखील दिले. आणि पुढच्या वर्षी 3 आहेत. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि पुढच्या वर्षी आणखीन प्राईज वेगळं असणार आहे. आणि प्रत्येक मॅन ऑफ दी मॅचला 1000 रुपये होते. अनिल पाटील आम्हाला भरपूर फोन देखील आले. रायगडचे संघ देखील बोलले 40+ आणि भिवंडीचे की आम्हाला देखील खेळवा. 8 संघ आमचे खेळवा म्हणजे 16 संघ तर एक्स्ट्रा खेळवायचे तर पुढच्या वर्षी आम्हाला अजून 2 दिवस लागतील आणि त्यांची वेगळी फायनल. जबरदस्त सर्व संघ जे 40 संघ आपण जे वेटिंगला होते त्या संघांचा पहिला विचार करू आम्ही कारण की मला तर निळजे 40+ ब संघ देखील आपण खेळला. व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि थोडासा चुकीमुळे मित्र म्हणेल तो संघ हारला नावाली संघाविरुद्ध. पण क्रिकेटमध्ये जर चुकी झाली विपक्ष संघ त्याचा फायदा घेतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पूलचा लाजवाब फटका झेलची शक्यता आहे. शरद काका चूक होणार नाही. मिड विकेटला खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद बिग विकेट. उत्तम पवारला मैदान सोडावं लागतंय. गंगारामने शॉट गती कमी होती. गती जर आता असती ना इथे तर प्रवीण नक्कीचा षटकार गेला असता. नवीन बॅटर तर सुखदेव पवार येत आहेत. उत्तमचे बंधुराज आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गंगाराम गोलंदाजी मार्क तो विकेट पाहिजे तो विकेट मिळालाय. सुखदेव पवार आले आहेत. पवार गेले दुसरे पवार आले आहेत. तुषार पाटील आलेत. प्रितेश पाटील यांचे बंधुराज. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला गंगाराम शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. हुक केला यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन सीमारेषा पार चौकार.
धावा दिल्यात फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली गंगारामने. पहिल्या चेंडूत विकेट मिळालाय. 12 चेंडू आणि 23ची गरज आहे. चांगली गोलंदाजी झाली. कमबॅक चांगलं केलंय गंगारामच्या माध्यमातून. बारा चेंडू 23ची गरज आहे. चला जरा फास्ट खेळायचंय. 12 चेंडू 23ची गरज आहे. जी मॅच मगाशी आपण पाहिली अंतरली विपक्ष आपण बघितलं तर घेसरमध्ये तशाच प्रकारची मॅच आपल्याला काही बघायला मिळते. 69 धावांचं लक्ष्य पार करायचं असेल तिथून 12 चेंडू 23ची गरज आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 46 धावा लागल्यात. 12 चेंडू 23ची गरज आहे. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. शरद काकाकडे चेंडू सुपूर्त केलाय. 12 चेंडू 23ची गरज आहे. 23 धावा 12 चेंडू. हा षटक फार महत्वाचा आहे. शरद आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 23ची गरज आहे. स्ट्रायकेला संतोष, नो स्ट्रायकला सुखदेवला आपण पाहू शकता. ही जोडी फार महत्वाची मैदानावर. पण इथून बॅटिंग करावी लागणार आता संतोषला खास करून. शरद गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. चेंडू खूप लांब गेलाय आणि उंच देखील गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा मिळाला आणि काय पाठवून दिलाय त्याला मिड विकेट सीमारेषा पार. धाव संख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता वेगाने पुढे सरकते. 52 धावा. समीकरण बदललंय आता. येणारे 11 चेंडू आणि 17ची गरज आहे. 23ची गरज होती. पहिला चेंडू ती षटकार आलाय. संतोष का बॅटिंग करतो बघा. जबरदस्त बॅटिंग करतोय. आपण म्हणजे दीपक अपशी ठरला. उत्तमने चांगली बॅटिंग केली. आता संतोष इथे मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. अजूनही आशा पल्लवित केल्या आहेत. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा पाठवला यावेळेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे मनोज. चूक होणार नाहीये. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली शरदनी. पुन्हा एकदा गती कमी केलं होतं यावेळेला. तर मग पंचांनी काहीतरी मला वाटतं चेक करतायत. तर पंच रमेश जरा या आपण एक मिनिट इकडे या. चेक करा. तर बघा अजोकाने थोडंसं कन्फ्यूज होत. पंचांनी पहा. नाही आपल्याकडे थर्ड अंपर नाही त्यामुळे मेन पंचांनाच आपण बोलवतोय. काय हरकत नाहीये. योग्य डिसिजन मिळेल आपल्याला. नाही बरोबर आहे. सर्वांनी 12वे खेळाडूंनी उठूच नका. कारण का नाही पंचांना पाहू दे. पंच आणि आयोजन कमिटी त्यासाठी आम्ही समालोचक देखील ते पाहतच नाही त्या मॉनिटरकडे.
फेअर डिलिव्हरी आहे, बॅटर बाद. चेंडू खाली रिलीज होतोय. फटका चांगला होता पण गती कमी केली होती यावेळेला आपण बघितले तर. शरद काका षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय तो अडवली 40+ संघ. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. दिगंबर आलाय. दिगंबर पाटील देखील एक चांगला बॅटर आहे. संतोषने फटका चांगला मारला होता. गोपीनाथ शांताराम पाटील यांचं आगमन होतं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शरद गोलंदाजी मार्कवर टाकला. दिगंबरला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे बघा. आमच्या तिथे मॅनेजमेंट कमिटी जा लवकर. फटका चांगला होता दिगंबरचा पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाईट स्लॉंगरला खूप चांगला झेल पकडला जातोय. बॅटर बाद होतोय. काय झेल पकडला बघा गणेशने. अप्रतिम झेल. वडिश लोंगाला खूप चांगला झेल पकडला गेलाय. 2 चेंडू शरदने बघा सामन्याचं चित्र पालटलंय. एक आपण पहिला संतोष बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती दिगंबर बाद झालाय. नवीन बॅटर येतोय सुनील पाटील आहेत. त्यांच्या आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज जर त्यांनी सामना जिंकून दिला तर आपण त्या काही संघ येणाऱ्या 5 ते 6 वर्ष त्यांना विसरणार नाहीये. सुनील आलाय. सुनील पाटील आलाय. नऊ चेंडू 17ची गरज आहे. मॅच बघा काय बघायला मिळते. एका कधी बाजू आपण आता सामना झुकतोय तो अडवलीच्या बाजूने, कधी झुकतोय तो सामना खिडकाईच्या बाजूने. हा चेंडू लोवर फुल टॉस होता. ऑन साईड लाडव्या बॅटने खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. षटकार आल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी. 2 विकेट घेतले. त्यानंतर चौथा चेंडू डॉट देखील फेकलाय. कमबॅक केलंय शरदने. फुल टॉस होता. दिशा दिली आहे. चेंडू वेगाने चालला यावेळेला. लॉंग लेट आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. चौकार. छप्पन्न धावा. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू बाक्यत 7. हा चेंडू फार महत्वाचा आहे शरदचा. आतापर्यंत 10 धावा दिल्या आहेत त्यांनी. 2 गडी बाद केले आहेत. शरद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइकला सुनील बॅकफुट गेला. पंच केला यावेळेला. चेंडू वेगाने चाललाय. स्वीपा कव्हर रिजन मधून चेंडूने थोडासा डायव्हर्ट झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2च धावा मिळत आहेत. संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 58. आता येणारे चेंडू बाकीत आपण बोलले तर 6 धावा हव्यात. 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग आहे. दिवा संघ आपला डिसिजन आम्हाला कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आपण तर शिडून संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे. त्यामुळे चेंडू चेक करा. 6 चेंडू 11ची गरज. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण. गंगारामने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. संदीप आलाय. मनोज भानेने काहीतरी सूचना केल्या आहेत संदीपला. कारण 6 चेंडू 11ची गरज आहे. मॅच फार क्रुशियल आहे. मॅच फार चांगली बघायला मिळते. रफ अँड टफ सामना बघायला मिळतो. कारण दोन्ही संघ
मैदानावर दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये मैदानावर आपण तर संघर्ष करतायत. एका बाजूने संघर्ष सुरू आहे धावा वाचवण्याचा, दुसऱ्या बाजूने संघर्ष सुरू आहे धावा कुटण्याचा. कोणाचा संघर्ष चांगला राहतो पाहिजे. संदीप आलाय गोलंदाजी मार्कवर, ज्याला 11 धावा करण्यापासून रोखायचा आहे. खिडकाई संघाला इथून 11 धावा करायच्या आहेत. सुखदेव पवार काय करतोय पाहायचंय. नाव खूप चांगलं आहे. सुखदेव आणि सुनील ही जोडी, एक पाटील तर एक पवार, पीपी नावाचे दोन्ही खेळाडू मैदानात आहेत. संदीप गोलंदाजी मार्कवर, आमच्या समालोचक कक्षा एंडकडून एसटी रक्षक आपण पाहू शकता भास्कर भानेला. पहिला चेंडू लॉफ केला, यावेळेला चेंडू चला वाईट लॉंगॉनला. मनोज वेगाने आले आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण मनोजचं, पण फेकी मात्र ना एसटी रक्षकाकडे फेकणं फार गरजेचं. कारण सुखदेव पोचले नव्हते. समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू धावाव्यात आपण तर 9. एक डॉट चेंडू, मजा येईल मॅच मध्ये. एकात मोठा फटका आपण तर खिडकाई लगान 40+ संघ विजय होईल. संदीप, सुखदेव, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता. यावेळेला पंचांकडे पाहिलं जाते. पंच कोणत्या प्रकारची खूण करत नाहीयेत. ही लाईन खूप चांगली. फुटबॉलचा वापर झाला नव्हता सुखदेवच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकता. एक स्वीपा कव्हरला क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट आपण पाहू शकता कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण तैनात केलंय. हा चेंडू ऑन साइडला, झेलची शक्यता आहे. शरद आले आहेत, झेल सुटलाय, पण प्रयत्न खूप चांगले केले आहेत. समीकरण बदलतंय. येणारे आता 3 चेंडू धावाव्यात आपण बघितले तर 7 धाव्यांची गरज आहे. 3-7. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. इथे डॉट आला तर दबाव निर्माण होईल. इथे चौकार षटकार आला तर मॅच खुली होईल. संदीप चांगली गोलंदाजी करतोय, मोठे फटके मारू देत नाहीयेत. 69 धावा देखील या मैदानावर सेफ नाहीयेत. संदीप, सुखदेव, चांगला चेंडू होता. जॉकलाईनचा चेंडू, बॅटच्या टोला चेंडू लागलाय. 10 मिनिटे. आता समीकरण बदलतंय. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली, वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुनील बड्डे बॉय काय करतो पाहायचंय. संघाला पुरस्कृत देखील त्यांनी केलेला, टी शर्ट देखील त्यांनी प्रदान केले आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे, पण या खास दिवसात त्यांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संदीप गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू 6ची गरज आहे. स्ट्रायकरला सुनील. हा चेंडू फार महत्वाचा आहे. लोअर फुल टॉस होता. बॉल बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. आता 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. गोल्डन षटकार मारावा लागणार आहे. संदीपने काय गोलंदाजी केली. 1-5 म्हणजे आता षटकारच मारावा लागणार आहे ना. चौकाराने विजय होणार नाहीये. षटकार आला तर खिडकाई 40+ संघ जिंकेल. चौकार आला तर अडिवली 40+ संघ जिंकेल. कौतुक करेल, गणपतनी खूप चांगली गोलंदाजी केली. गंगाराम आहेत, माफ करा, गंगारामनी काय गोलंदाजी केली होती. अप्रतिम गोलंदाजी. 8च धावांचं षटक हाताळलं होतं. तिथून मात्र कमबॅक केलं. आता संदीपचं देखील कौतुक करेल. 11 धावा त्याला वाचवायच्या आपण त्या डिफेन्सकरांच्या होत्या. आता 1 चेंडू आणि 5ची गरज आहे. षटकार मारावाच लागणार आहे इथे. क्षेत्ररक्षण ऑन साइडला, शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, ऑफ साइडला पॉइंट. झेलची शक्यता आहे इथे. 4 धावा आहेत. 1 धावेने इथून मात्र सामना जिंकलाय. काय मॅच झाली, जबरदस्त मॅच झाली. रमनाथ पाटील देखील येत आहेत. या सामन्याचा मॅच 1 धावेने सामना जिंकलाय. कंपल्सरी चेसिंग त्याचा फायदा मिळाला. नाही, लगान टीमचं देखील कौतुक करेल. काय जबरदस्त बॅटिंग केली. 69 धावांचं लक्ष होतं, पण मैदानावरती न डगमगता त्यांनी खूप चांगला प्रतिकार केलाय. विपक्षी संघाला देखील मैदानावर संघर्ष करावा लागलाय आणि या सामन्याचा मॅच लगेच आम्ही घोषित करतोय.
चला चेंडू द्या, हँडशेक करा. या सामन्याचा मार द मॅच नो डाऊट, ज्याने 10 चेंडू 34 धावांची वादळी खेळी केली तो आपण तरतो या सामन्याचा मार द मॅच. भास्कर, भास्कर या. किशोर पाटील शुभ असते, आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ. जबरदस्त बॅटिंग केली. पहिले 3 चेंडू डॉट गेले तिथे आपण तर धावा आल्या नाही ना, तिथे मात्र कुठेतरी संघ पराभूत झाला. लगान 40 प्लस आपण तर खिडकाई संघ. तर भास्कर यायचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.